आज आपण स्टार्ट करणार आहोत व्हेक्टर चॅप्टर. 12th स्टँडर्डच्या दृष्टीने जर पाहतो म्हटलं तर खूप इम्पॉर्टंट असा चॅप्टर आहे. व्हेक्टर चॅप्टर जो आहे तो फिजिक्सशी रिलेटेड आहे, म्हणून इथे आपण फिजिक्सशी रिलेटेड या डेफिनेशन्स घेतलेल्या आहेत. स्केलर क्वांटिटी अँड व्हेक्टर क्वांटिटी. पहिल्यांदा स्केलर क्वांटिटी कशाला म्हटल्या जाते? अ क्वांटिटी which has only magnitude is called as scalar quantity. स्केलर क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड राहत असते. आता मॅग्निट्यूड असते म्हणजे नेमकं काय राहते तर त्याच्या एक्झाम्पलवरून समजेल. मास, लेंथ, टेम्परेचर ह्या सगळ्या स्केलर क्वांटिटीज आहेत. आता मास जर आपल्याला मेजर करायचं असेल तर मेजर कशामध्ये करतो? 20 kg. त्यानंतर लेंथ मेजर करायची असेल तर 20 सेंटीमीटर म्हणतो. टेम्परेचर काउंट करायचं असेल तर टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस राहते. मग आता ह्या ज्या काही आपण क्वांटिटीज लिहिलेल्या आहेत यामध्ये 20 जो काही नंबर दिसून राहिला हा नंबर म्हणजेच काय होऊन जाईल? मॅग्निट्यूड होईल. आणि त्यानंतर केजी, सेंटीमीटर, डिग्री सेल्सिअस हे मास, लेंथ, टेम्परेचरचं काय दिलेलं आहे त्यांनी? युनिट दिलेलं आहे. म्हणजेच इथे ज्या काही ह्या क्वांटिटीज आहेत त्या फक्त मॅग्निट्यूड दॅट इज स्केलर त्याच्यावरती डिपेंड आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वांटिटी आहे व्हेक्टर क्वांटिटी. आता व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी जी मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन दोन्हीवरती डिपेंड आहे, तिला म्हणतो आपण व्हेक्टर क्वांटिटी. मॅग्निट्यूड कशाला म्हटलं जाते ते पाहिलं. स्केलरला मॅग्निट्यूड म्हणतो, म्हणजे जे काही नंबर आहे 1 2 3 4 त्याला आपण मॅग्निट्यूड म्हणू. त्यानंतर डायरेक्शन. आता मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असणाऱ्या ज्या क्वांटिटी असेल त्याला म्हणून राहिलो व्हेक्टर क्वांटिटी. जसं डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट घ्यायचं असेल तर आपल्याला डेफिनेशन झाली आहे डिस्प्लेसमेंटची. तर आपण 2 पॉइंट घेतो, ए पॉइंट अँड बी पॉइंट. ए पॉइंटला इनिशियल पॉइंट म्हणू, बी पॉइंटला फायनल पॉइंट म्हणू. या 2 पॉइंट मधलं जे मिनिमम डिस्टन्स असेल त्याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट. कन्सिडर करा आपल्याकडे 3 पाथ आहे. हा फर्स्ट पाथ, त्यानंतर हा जो आहे हा सेकंड पाथ आणि त्यानंतर हा जो आहे हा घेतला आपण थर्ड पाथ. तर आता हे जे काही 3 पाथ आहे या 3 पाथनी जी काही ऍक्च्युअल लेंथ ट्रॅव्हल केलेली असेल त्याला म्हणतो आपण डिस्टन्स. त्याला म्हणू डिस्टन्स. समजून घ्या पाथ फर्स्ट जो आहे त्या फर्स्ट पाथनी कव्हर केलेलं डिस्टन्स 20 सेंटीमीटर आहे. सेकंड जो पाथ आहे त्यांनी कव्हर केलेलं डिस्टन्स 10 सेंटीमीटर आहे. आणि जो थर्ड पाथ आहे त्यांनी कव्हर केलेलं डिस्टन्स 40 सेंटीमीटर आहे. मग आता या 3 पाथच्या अलॉंग आपल्याला स्टार्ट करायचं आहे ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत जायचं आहे. मग ए टू बी या पॉइंट मधलं जे काही मिनिमम डिस्टन्स आहे ते कोणत्या पाथच्या अलॉंग आहे तर पाथ सेकंडच्या अलॉंग आहे. म्हणजेच इथे आपल्याला एक डायरेक्शन मिळाली की या डायरेक्शनने जर आपण गेलो तर आपल्याला मिनिमम लेंथ कव्हर करावं लागेल. तर ही जी काय मिनिमम लेंथ आपण कव्हर केली पॉइंट ए टू पॉइंट बी याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट. मग जेव्हा डिस्प्लेसमेंट आलं तेव्हा मॅग्निट्यूड पण आली, म्हणजे हा स्केलर पण आला 10 सेंटीमीटरचा आणि त्यानंतर डायरेक्शन पण आली. तर अशी जी क्वांटिटी आहे तिला म्हणू आपण व्हेक्टर क्वांटिटी. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला व्हेक्टर्स कशाला म्हटल्या जाते ते पाहायचं आहे. तर व्हेक्टर क्वांटिटी आपल्याला इथे क्लिअर झालेली आहे. आता घेऊ रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर्स. व्हेक्टर्सला कशाने रिप्रेझेंट केल्या जाते तर व्हेक्टर जर रिप्रेझेंट करायचं असेल तर तो असतो डायरेक्टेड लाईन सेगमेंटनी. तर डायरेक्टेड लाईन सेगमेंट इथे पाहू शकता एक्झाम्पल मध्ये आपण घेतलेला आहे. पॉइंट ए टू पॉइंट बी कडे डायरेक्टेड होणारा आपण एक व्हेक्टर जो आहे तो ड्रॉ केलेला आहे. तर हा जो काही व्हेक्टर आपण ड्रॉ केला इथे स्टार्टिंग जी आहे ती ए पॉइंट पासून झालेली आहे. तर ए पॉइंटला आपण म्हणतो इनिशियल पॉइंट. आणि त्यानंतर जी काही एंडिंग आहे ती कोणत्या पॉइंट कडे आहे तर बी पॉइंट कडे आहे. तर बी पॉइंटला म्हटलं जाते टर्मिनल पॉइंट. बी ला म्हणू आपण टर्मिनल पॉइंट. आता जो काही ॲरो आपण ड्रॉ केलेला आहे तो डायरेक्टेड टुवर्ड द बी पॉइंट आहे.
तर त्या ॲरोवरून आपण डिसाईड करू शकतो की इनिशियल पॉइंट कुठला आहे आणि त्यानंतर टर्मिनल पॉइंट कुठला आहे. ॲरोचा जो काही हेड आहे तो बी पॉइंटकडे डायरेक्टेड आहे, म्हणून इथला जो काही ए पॉइंट आहे तो इनिशियल पॉइंट होईल आणि बी पॉइंट जो आहे तो टर्मिनल पॉइंट आहे. हा जो काही व्हेक्टर आहे त्याला आपल्याला डिनोट करावं लागेल ए बी व्हेक्टरनी, त्याला आपण डिनोट करू. आता जो काही ए बी व्हेक्टरनी आपण डिनोट केला याला रीड तुम्ही ए बी बार असं सुद्धा रीड करू शकता किंवा व्हेक्टर ए बी या टाईपने सुद्धा त्याला रीड केल्या जाते. मॅग्निट्यूड ऑफ ए व्हेक्टर. दिस इज अ व्हेक्टर ए बी. आता हा जो काही व्हेक्टर आहे त्याचा इनिशियल पॉइंट ए आहे, टर्मिनल पॉइंट जो आहे तो बी आहे. या व्हेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजेच काय राहील तर मॅग्निट्यूड ऑफ ए व्हेक्टर ए बी इज डिनोटेड बाय मॉड व्हेक्टर ए बी. मॉड व्हेक्टर ए बी. आता मॅग्निट्यूड म्हणजेच नेमकं काय असते तर त्याचा इनिशियल पॉइंट आणि त्यानंतर टर्मिनल पॉइंट यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला म्हणू आपण त्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड. तर मॉड व्हेक्टर ए बी इक्वल्स टू लेंथ ऑफ सेगमेंट ए बी इक्वल्स टू राहील लेंथ ऑफ सेगमेंट ए बी. तर तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागेल जो काही व्हेक्टर आहे त्याची मॅग्निट्यूड कशामध्ये डिनोट केल्या जाईल तर मॉड मध्ये डिनोट केल्या जाईल. अनदर व्हेक्टर आपल्याकडे आहे, समजून घ्या. आपण जो व्हेक्टर आहे तो व्हेक्टर ए घेतला तर व्हेक्टर ए ची मॅग्निट्यूड डिनोट करताना आपल्याला डिनोट करावं लागेल मॉड व्हेक्टर ए. पण म्हणताना त्याला काय म्हणू मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए. इट इज रीड ॲज मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए. आता वरच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला की कुठल्याही व्हेक्टरची मॅग्निट्यूड मीन्स त्याची काय असेल लेंथ असेल तर त्याचा इनिशियल पॉइंट आणि टर्मिनल पॉइंट यामधलं ते काय राहील डिस्टन्स आहे. नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ व्हेक्टर्स. फर्स्ट व्हेक्टर झिरो व्हेक्टर. झिरो व्हेक्टरला अनदर नेम आहे नल व्हेक्टर. आता झिरो व्हेक्टर कोणाला म्हणू आपण असा व्हेक्टर ज्याची मॅग्निट्यूड झिरो असेल त्याला म्हणू आपण झिरो व्हेक्टर. इफ मॅग्निट्यूड ऑफ अ व्हेक्टर इज झिरो then it is called zero vector. आता एखादा वेक्टर आपण घेऊ त्याची मॅग्निट्यूड झिरो राहील का इथेच वरती आपण एक्झाम्पल घेतलेला. तर या एक्झाम्पल मध्ये व्हेक्टर ए बी जो आहे त्याची मॅग्निट्यूड जर पाहतो म्हटलं मीन्स इनिशियल पॉइंट आणि टर्मिनल पॉइंट यामधलं काय असेल डिस्टन्स. ते डिस्टन्स इथे झिरो राहणार नाही, मग तो झिरो व्हेक्टर होणार नाही. मग झिरो व्हेक्टर साठी आपल्याला इनिशियल पॉइंट आणि टर्मिनल पॉइंट दोन्ही त्या व्हेक्टरचे काय लागल सेम लागल, तेव्हा त्याला आपण म्हणू झिरो व्हेक्टर. इनिशियल पॉइंट टर्मिनल पॉइंट बोथ आर सेम देन such a vector is called as zero vector. If we take a vector then this vector has initial and terminal point same as a so is called as zero vector. त्याला म्हणू आपण zero vector. Mod of vector a equals to 0. त्याची जी काही मॅग्निट्यूड आहे ती काय असेल झिरो असेल. आता झिरो व्हेक्टरच्या नंतरचा जो नेक्स्ट टाइप आहे त्याला म्हणू आपण युनिट व्हेक्टर. तर युनिट व्हेक्टर कोणाला म्हटलं जाईल असा व्हेक्टर ज्याची मॅग्निट्यूड युनिट असेल वन असेल. आता युनिट व्हेक्टरची डेफिनेशन करायची असेल तर वरची डेफिनेशन झिरो व्हेक्टरची होऊन जाईल. फक्त इथे तुम्हाला झिरोच्या प्लेसला काय घ्यायचं आहे युनिट घ्यायचं आहे. आता युनिट आहे म्हणजेच वन आहे.
युनिट आहे म्हणजेच 1 आहे. मग एखादा व्हेक्टर आहे त्याची जी काही मॅग्निट्यूड आहे ती मॅग्निट्यूड मॉड व्हेक्टर ए बी इज इक्वल्स टू 1 जर असेल तर त्या व्हेक्टरला आपण कोणता व्हेक्टर म्हणू? युनिट व्हेक्टर म्हणू. आता हा जो काही युनिट व्हेक्टर आहे तो डिनोट करण्यासाठी स्पेशल असं नोटेशन आहे आणि ते नोटेशन कॅपने आपण डिनोट करतो. मीन्स तुम्हाला त्या व्हेक्टरच्या अबावला कॅप हे साइन जे आहे ते घ्यावं लागेल. जसा इथे आपण व्हेक्टर ए बी ची मॅग्निट्यूड 1 आहे म्हणत आहोत म्हणजेच तो युनिट व्हेक्टर आहे. तर त्याला डिनोट करताना आपण डिनोट करू ए बी कॅप. ए बी कॅप ते शो करेल की हा व्हेक्टर जो आहे तो युनिट व्हेक्टर आहे. थर्ड जो टाइप आहे तो आहे कोइनिशियल अँड कोटर्मिनस व्हेक्टर्स. आता कोइनिशियल व्हेक्टर्स कोणाला म्हणायचं आहे? वन डेफिनेशन मध्ये 2 टाइपच्या व्हेक्टरच्या त्यांनी डेफिनेशन दिलेल्या. फर्स्टली कोइनिशियल व्हेक्टर कोणाला म्हणू आपण? इनिशियल पॉइंट कॉमन असेल अशा व्हेक्टर्सना आपण म्हणू कोइनिशियल व्हेक्टर. फॉर एक्झाम्पल इथे आपण 3 व्हेक्टर्स घेतलेले आहेत. व्हेक्टर ए, व्हेक्टर बी, व्हेक्टर सी. Both 3 vectors has common initial point and that initial point suppose we take it as P. तर या 3 व्हेक्टरचा जो काही कॉमन पॉइंट आहे तो आपण P घेतला. आता 3 व्हेक्टरचा इनिशियल पॉइंट जर कॉमन असेल तर त्या व्हेक्टर्सला म्हणू आपण को-इनिशियल व्हेक्टर. मग आता इथे व्हेक्टर ए, व्हेक्टर बी अँड व्हेक्टर सी कुठले व्हेक्टर होईल? को-इनिशियल व्हेक्टर. मग त्याची डेफिनेशन तुम्हाला करता येईल इफ 2 or more vector have same initial point then they are called as co-initial vector. Vector A, vector B, vector C have same initial point. So they are co-initial vector. आता याच डेफिनेशन मधली सेकंड डेफिनेशन आहे कोटर्मिनस व्हेक्टर. आता कोटर्मिनस व्हेक्टर कोणाला म्हणायचं? सेम एक्झाम्पल घेऊ आपण. फक्त सेम एक्झाम्पल घेताना जो काही ॲरो आहे तो ॲरो त्याची डायरेक्शन तुम्हाला इथे चेंज झालेली दिसेल. या आधी पण आपण म्हटलं होतं की ॲरो ज्याकडे पॉइंटेड झालेला असेल तिथे राहतो टर्मिनल पॉइंट त्या व्हेक्टरचा. आता हे जे 3 व्हेक्टर्स आपण घेतलेले आहे व्हेक्टर पी, व्हेक्टर क्यू, व्हेक्टर आर, या 3 व्हेक्टरचे जे काही टर्मिनल पॉइंट आहे ते एकच आहे. कारण की ॲरो जो आहे तो एकाच पॉइंटला काय होत आहे? मीट होत आहे. आणि तो जो काही पॉइंट असेल तो पॉइंट म्हणजे त्यांचा राहणार आहे टर्मिनल पॉइंट. मग आता ह्या 3 व्हेक्टरसाठी त्यांचा टर्मिनल पॉइंट जो आहे तो सेम आहे म्हणून यांना म्हणू आपण कोटर्मिनस व्हेक्टर्स. व्हेक्टर पी, व्हेक्टर क्यू, व्हेक्टर आर have same terminal point. So they are called coterminous vector. फोर्थ नंबरचा जो काही टाइप्स आहे तो टाइप आहे इक्वल व्हेक्टर. इक्वल व्हेक्टर्स कुणाला म्हणणार आहोत आपण? इक्वल व्हेक्टर आता नेम वरूनच समजून जाईल. 2 व्हेक्टर्स आपल्याकडे हा व्हेक्टर ए आहे, हा व्हेक्टर बी आहे आणि त्यानंतरचा हा व्हेक्टर आपण घेतला सी. हा घेतला व्हेक्टर सी. आता हे जे काही 3 व्हेक्टर्स आहेत या 3 व्हेक्टर पैकी कुठले व्हेक्टर इक्वल होतील तर ते ऑब्झर्व केल्याच्या नंतर आपण सांगू शकू
तर 3 वेक्टर पैकी वेक्टर ए आणि वेक्टर सी जे आहे त्यांची मॅग्निट्यूड, त्यांची लेंथ जी आहे ती नियर अबाउट आपल्याला सेम दिसत आहे. सोबतच डायरेक्शन सुद्धा त्यांची सेम आहे. तर असे वेक्टर ज्यांची मॅग्निट्यूड सेम असेल आणि सोबतच डायरेक्शन सुद्धा सेम असेल तर त्यांना म्हणू आपण इक्वल वेक्टर. आता यांच्या कंपॅरिझन मध्ये हा थर्ड जो वेक्टर आहे वेक्टर बी त्याला जर ऑब्झर्व केलं तर त्याची डायरेक्शन सेम आहे, पण मॅग्निट्यूड जर पाहतो म्हटलं तर त्याची मॅग्निट्यूड अदर वेक्टर पेक्षा डिफरंट आहे. आता म्हणून तो जो आहे वेक्टर बी, वेक्टर ए और वेक्टर सी यांच्या इक्वल वेक्टर होणार नाही. मग इक्वल वेक्टर साठी काय लागल, मॅग्निट्यूड सेम लागल, सोबतच मॅग्निट्यूड सेम लागल, सोबतच डायरेक्शन सुद्धा इक्वल लागल. So vector A and vector C are equal vector. मग इथे सुद्धा डेफिनेशन करता येते. Equal vector are the vector whose magnitude as well as direction are same. फिफ्थचा वेक्टर आहे निगेटिव्ह ऑफ ए वेक्टर. आता एखादा वेक्टर आपल्याकडे जसा वेक्टर ए आहे म्हणू आपण. आता वेक्टर ए इथे घेतला आपण वेक्टर ए. आता जो काही वेक्टर ए आहे त्याचा निगेटिव्ह वेक्टर म्हणजेच नेमकं काय असेल तर वेक्टर ए चा निगेटिव्ह वेक्टर मीन्स सेम वेक्टर राहील, फक्त काय असेल त्याची जी काही डायरेक्शन आहे ती डायरेक्शन डिफरंट राहील, मॅग्निट्यूड इक्वल असेल. मॅग्निट्यूड कशी असेल, इक्वल असेल. मग आता निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर कशाला म्हटल्या जाईल तर एखाद्या वेक्टरचा निगेटिव्ह वेक्टर हा वेक्टर असेल ज्याची डायरेक्शन ऑपोजिट राहील त्या वेक्टरच्या आणि मॅग्निट्यूड जी आहे ती त्या वेक्टरच्या इक्वल असेल, सेम असेल. इथे आपण अनादर वेक्टर घेतलं. अनादर वेक्टर आपण PQ घेऊ. आता PQ जो वेक्टर आहे याचा निगेटिव्ह वेक्टर आपल्याला घ्यायचा आहे. तर वेक्टर PQ चा निगेटिव्ह वेक्टर जो आहे तो काय राहील तर तो जो वेक्टर आहे तो काय असेल, वेक्टर QP असेल. तो राहील वेक्टर QP आणि वेक्टर QP ला आपण निगेटिव्ह ऑफ वेक्टर PQ म्हणू. तो निगेटिव्ह ऑफ काय असेल, वेक्टर PQ असेल. त्यांची जी काही मॅग्निट्यूड आहे ती मॅग्निट्यूड आणि त्यानंतर जो काही वेक्टर PQ आहे याची मॅग्निट्यूड, दोन्हीची मॅग्निट्यूड इक्वल असेल. मीन्स मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर PQ and that of vector QP both are same, only their direction are opposite to each other. So we can write that negative vector as vector QP is called as negative vector of vector PQ and it is also denoted by another notation, that is vector QP is negative of vector PQ, that is we can write it as vector QP equals to minus of vector PQ. In the same way vector A चा निगेटिव्ह वेक्टर डिनोट करायचा असेल तर त्याला डिनोट करू मायनस वेक्टर A ने, मायनस वेक्टर A और निगेटिव्ह वेक्टर A. आता हा झाला फिफ्थ. त्यानंतरचा सिक्स जो टाइप आहे वेक्टर्सचा त्याला म्हणू कोलिनियर वेक्टर्स. कोलिनियर वेक्टर्स कोणाला म्हणू, आता जी काही कोलिनियर वेक्टर्स आहे त्याला आपल्याला टू डिफरंट वेनी डिफाइन करता येते. कोलिनियर वेक्टर कोणाला म्हटलं जाईल, आता इथे आपण एक लाईन घेतली आणि त्या लाईनच्या अलॉंग टू वेक्टर्स घेतो. आता हा जो वेक्टर्स आहे या इनिशियल पॉइंट O पासून तर P पॉइंट पर्यंतचा जो वेक्टर आहे तो एक वेक्टर आणि त्यानंतर एक अनादर वेक्टर O to Q या पॉइंट पर्यंतचा अनादर वेक्टर. मीन्स सेम लाईनच्या अलॉंग आपल्याला टू वेक्टर दिसत आहे, एक वेक्टर OP आणि दुसरा जो आहे तो वेक्टर QP, OQ, वेक्टर OQ. आता हे जे काही टू वेक्टर्स आहे हे टू वेक्टर्स एकाच लाईनच्या अलॉंग डायरेक्टेड झालेले आहेत
म्हणून यांना आपण म्हणू कोलिनियर व्हेक्टर. मग कोलिनियर व्हेक्टर कोणाला म्हणा लागेल? असे व्हेक्टर जे डायरेक्टेड असतील वन सेम लाईनच्या along, means the collinear vectors are the vectors which are along the same line. Another definition करायची झाली तर काय होईल? are collinear vector. आता इथे आपण एक लाईन घेतलेली आहे, ही लाईन आपण यल आहे असं कन्सिडर करू. और मध्ये अनदर डेफिनेशन होईल. तर लाईन यल ला पॅरलल असणारे आपण इथे टू व्हेक्टर्स घेत आहोत. हा व्हेक्टर ए आहे आणि त्यानंतर हा अनदर व्हेक्टर बी आहे. तर हे टू जे काही व्हेक्टर्स आहेत हे एका सेम लाईन यल ला पॅरलल आहे, म्हणून सुद्धा या टू व्हेक्टर्सला आपण काय म्हणतो? कोलिनियर व्हेक्टर. तर कोलिनियर व्हेक्टर्सची अनदर डेफिनेशन करता येईल, इफ two or more vectors are parallel to same line, then they are also called as collinear vector. So vector A and vector B are also collinear vector. Free vector. आता free vector कोणाला म्हणू? A vector can be translated anywhere in the space, then it is called as free vector. असा वेक्टर ज्याला आपण स्पेस मध्ये कुठे पण ट्रान्सलेट करू शकतो, त्याला मूव्ह करू शकतो, तर त्या वेक्टर्सला म्हणू आपण फ्री वेक्टर. एक्झाम्पल घ्यायचे झाले तर इथे आपण टू टाइपचे वेक्टर घेऊ. हा वेक्टर ए घेतलेला आहे, त्यानंतर इथे अनदर वेक्टर जो आहे तो घेऊ आपण वेक्टर बी. तर आपल्याकडे हे टू वेक्टर आहे, वेक्टर ए अँड वेक्टर बी. आता या वेक्टर्सला आपण स्पेस मध्ये ट्रान्सलेट करत आहोत, मूव्ह करत आहोत. जसं ट्रान्सलेट करत आहोत हा वेक्टर ए आणि त्यानंतर इथे या टाइपचा जो आहे तो काय आहे? वेक्टर बी. तर ट्रान्सलेट करत असताना त्या वेक्टरची मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन मस्ट बी रिमेन सेम. आता जो काही वेक्टर ए घेतला त्याची जी काही मॅग्निट्यूड होती इनिशियल आणि त्यानंतर ही वेक्टर ए ची मॅग्निट्यूड दोन्ही सेम आहे. वेक्टर बी ची मॅग्निट्यूड सुद्धा आपण इक्वल घेतली आणि त्यानंतर वेक्टर बी ची जी डायरेक्शन होती डाऊनवर्ड डायरेक्टेड तीच इथे घेतलेली आहे. तर तुम्हाला या टू वेक्टर्सना डिफरंट वेनी स्पेस मध्ये शिफ्ट करता येतात आणि जर अशा वेक्टर्सला आपण जर स्पेस मध्ये शिफ्ट करत असू त्यांची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन चेंज न करता तर त्यांना म्हणू आपण फ्री वेक्टर. मग या प्लेसला अनदर फॉर्म मध्ये आपण त्याला असे मूव्ह करू शकतो. हा वेक्टर बी आहे आणि त्यानंतर हा वेक्टर ए आहे. तर अशा डिफरंट टाइप्सनी त्याचे मोशन करता येईल. मग इथे वेक्टर ए आणि वेक्टर बी ला आपण म्हणू फ्री वेक्टर, आर फ्री वेक्टर्स. तर फ्री वेक्टर्स का म्हटलं? बिकॉज दे कॅन बी मूव्ह एनिवेअर इन द स्पेस. तर स्पेस मध्ये ते कुठेही आपण मूव्ह करू शकतो विदाउट चेंजिंग देअर मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. त्यानंतरचा नेक्स्ट जो टाइप आहे त्याला म्हणू आपण लोकलाइज व्हेक्टर. तर लोकलाइज व्हेक्टर कुणाला म्हटलं जाईल? आता इथे सुद्धा त्या व्हेक्टरची जी मॅग्निट्यूड आहे ती फिक्स असलेली पाहिजे आणि डायरेक्शन सुद्धा समजू आपण फिक्स आहे. एखादा व्हेक्टर्स आहे आपल्याकडे, आता कुठलाही वेक्टर जर घेतो म्हटलं तर त्याचा इनिशियल पॉइंट आणि त्याला काय राहील? टर्मिनल पॉइंट राहील. आपल्याकडे टू वेक्टर्स आहे आणि त्या वेक्टरचे जे काही इनिशियल पॉइंट आहे ते जर काय असतील? फिक्स असतील. तर फिक्स असताना तो ज्या दिलेल्या डायरेक्शननी जी काही त्याची मोशन होत असत तर त्या मोशनला आपण म्हणू लोकलाइज व्हेक्टर. मग लोकलाइज व्हेक्टर कशाला म्हटलं जाईल? तर जो काही आपण घेतलेला फिक्स मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनचा जो काही व्हेक्टर घेतलेला आहे त्याचा जर इनिशियल पॉइंट काय राहत असेल? फिक्स राहत असेल तर त्या व्हेक्टर्सला म्हटलं जाईल लोकलाइज व्हेक्टर. मग इथे मेन इम्पॉर्टंट कशावरती आहे?
लोकलाइज व्हेक्टर साठी त्याचा इनिशियल पॉइंट काय लागणार आहे, फिक्स लागणार आहे, त्याला म्हणू आपण लोकलाइज व्हेक्टर. जशा एक्झाम्पल दिलेला, एक्झाम्पल मध्ये आपल्याकडे 2 कार्स आहे. तर 2 कार ज्या आहे एका प्लेसला स्टेशनरी आहे, पण त्या 2 कार पैकी मोशन मध्ये फक्त एक कार जी आहे त्या प्लेस पासून मीन्स या इनिशियल पॉइंट पासून मूव्ह व्हायला लागली आणि तिने जी आहे त्या कारने तिची प्लेस जी आहे ती काय केली आहे, चेंज केलेली आहे. त्याच्या कंपॅरिझन मध्ये जी काही बी कार आहे ती कशी आहे, स्टेशनरी आहे. मग इथे ए जी कार आहे तिला म्हणू आपण लोकलाइज व्हेक्टर. तर ए कार त्याचा इनिशियल पॉइंट जो आहे तो कसा आहे, फिक्स आहे आणि फिक्स असताना ती ठरलेल्या मॅग्निट्यूड मध्ये तिची मोशन होत आहे, म्हणूनच आपण तिला म्हणू आपण लोकलाइज व्हेक्टर म्हणू.